नमस्कार मित्रांनो, परत मंथनच्या माध्यमातून भेटीला आलोय। मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ती ज्ञानराधा असो, राजस्थानी असो, साईनाथ असो किंवा मा जिजाऊ मल्टी स्टेट असो, या सगळ्या मल्टी स्टेट आता शांत आहेत आणि फक्त ज्ञानराधाचे चेअरमन कुठे साहेब रोज व्हिडिओसाठी येत आहेत, रोज अपडेट देत आहेत, रोज नवीन नवीन त्यांच्या पद्धतीने झालेल्या घडामोडींचं सर्वसामान्य माणसाला आकलन करून देत आहेत। त्यांच्या बीजी किती झाल्या, त्यांच्या वेल्डर्सला कितीपर्यंत पोहोचलं, त्यांचं हे सगळं किती झालं, याचा रोज आलेख मांडत 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 त्यांनी सर्वसामान्य माणसाला मांडण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा म्हणतोय। कारण कुठे साहेब सगळ्यात मोठा विषय आहे की या सगळ्या घडामोडी तुमच्या संदर्भात घडतायत, मान्य आहे। या सगळ्या घडामोडीच्या नंतरच सगळ्या या आलेल्या फॉरेन फंड्सचा वापर तुम्ही करू शकाल, हेही मान्य आहे। परंतु सर्वसामान्य माणसाला विटीस धरून या पद्धतीचा जो तुम्ही कार्यक्रम वाजवलाय ना, दररोज फेसबुकवर येऊन नमस्कार घालण्याचा, तो सर्वसामान्य माणसाला पचनी पडत नाही। एक तर काल म्हणजे परदिशीच्या व्हिडिओ पासून तुम्ही जरा त्यातली स्पष्टता सर्वसामान्य समोर मांडायला सुरुवात केली। याच्या अगोदर ते एका युट्यूब चॅनलनं त्या तुमच्या मांडलेल्या शब्दाचं विवेचन केलं आणि त्या विवेचनामध्ये तुम्ही जे जे इंग्लिश शब्द वापरताय त्या इंग्लिश शब्दांचा अर्थ काय आणि त्याचा वास्तविक जीवनाशी काय संबंध आहे हे थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केलाय। परंतु सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यात मोठी जी समजण्याची गरज आहे ना, ती म्हणजे त्यांचे पैसे। तुम्ही पैसे कधी म्हणजे पैशाचा रिफंड्स कधीपासून सुरू होईल, तुमच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेंडर्स आहेत, तुमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, तुमचे जे असोसिएट आहेत, ह्यांच्यापर्यंत बीजी पोहोचतील, बीजीच्या माध्यमातून त्यांच्याकडून कन्फर्मेशन येतील, ते पैसे परत त्याचं रिप्लेसमेंट करतील, हे सगळं मान्य। पण ही सगळी प्रोसेस, ही सगळी घटना आणि हे सगळे प्रयोग किती दिवस चालणार आहेत ह्याचं स्पष्टीकरण आता तुम्ही स्पष्टपणे सर्व समाजासमोर मांडायला पाहिजे। कारण विनाकारण ती बिरबलची खिचडी, सात हंडे ठेवायचे, खालून थोडासा चुलीत आग लावायची, त्या खालच्या हंडीतलं पाणी वर गरम होणार, वरच्या हंडीतलं पाणी वर गरम होणार, म्हणजे 7व्या हंड्यापर्यंत त्या खालच्या लावलेल्या चुलीच्या आगीला तिची वाफ तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तिची ऊर्जा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो कालखंड लागतो ना, तर तो कालखंड व्यवस्थित समजून सांगा। कारण की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते सर्वसामान्याच्या डोक्यात बसणाऱ्या नाही आहेत। कारण की तुमचे जे ठेवीदार आहेत त्यातले जवळपास 70% ठेवीदार हे सर्वसामान्य आहेत, कष्टकरी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, की ज्यांना या पाहिजे त्या पद्धतीचं साक्षर सुद्धा नाहीये। कारण जर साक्षर असले असते तर त्यांनी या गोष्टीचा उपयोग चांगल्या पद्धतीने सदुपयोग करून तुम्हाला त्या पद्धतीनं हे केलं असतं, तुम्हाला विटीस धरलं असतं। पण हे लोक तुम्ही ज्या पद्धतीनं तारखा दिल्या त्या तारखेत त्या लाईनीत उभा टाकले, जेव्हा तुम्ही टोकन वाटले त्या टोकन बघण्यासाठी लाईनीत उभा टाकले, तुम्ही चेक दिले, ते चेक गोळा करण्यासाठी तुमच्या मुख्यालयासमोर रांगा लावल्या, अशा अनेक प्रक्रियेतून तुमचा ठेवीदार आधीच त्रस्त झालेला आहे। आणि या त्रस्त करत असताना आता तुम्ही क्लिअरिफिकेशन देण्यासाठी, म्हणजे तुम्ही रोजचे रोज काही ना काहीतरी नवीन घडामोडी जी कुठे ग्रुप संदर्भात घडते ना, त्या कुठे ग्रुपला कशा पद्धतीने युटिलायझेशन करणार आहे तुम्ही, कशी ती प्रोसेस चालू आहे याची सगळे आढावा देतात, हे सगळं मान्य। परंतु खऱ्या अर्थानं ठेवीदार हा फक्त पैशासाठी अडकलाय तुमच्या, आणि देव करो तुमचं उद्योग भरभराटीला लागू, मिळालेल्या तुमच्या ज्या काही फॉरेन फंड्स आहेत ते 10,000 कोटी तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत। असे 5 वर्ष तुम्ही 50,000 कोटी रुपये कमवणार, म्हणजे तुम्हाला फंडच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, आणि त्याच्यावर तुमचा जो थांबलेला गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने मार्गस्थ होणार आहे। पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कुठे साहेब, या सगळ्या गोष्टींशी सर्वसामान्य ठेवीदारांना काही घेणं देणं नाही।
त्यांना फक्त एकच गोष्ट समोर दिसते की मी ठेवलेले 2, 5, 3, 50 हजार रुपये किंवा लाख रुपये. कारण की या लोकांकडे 50,000 रुपये जेव्हा गोळा करण्यासाठी त्यांनी कितीतरी अपेक्षा आकांक्षा मारल्या. काही जणांनी आपल्या ज्यांनी लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये जमा केले ना, त्यांनी आपल्या पगारातून दर महिन्यात 3,000, 2,000, 5,000 अशा पद्धतीने अल्प बचत करून तुमच्याकडे सेव्हिंगचा म्हणजे संचय केला आहे. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीनं तुम्ही जो उत्कंठा वाढवताय ना रोज, कारण की 21 तारीख जाऊन आता दुसरी 21 तारीख जाण्याची वेळ आलेली आहे. सगळ्या गोष्टी आता घडामोडी होत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुम्ही आता सर्वसामान्य माणसाला, आणि या संदर्भात अजित देशमुख साहेबांनी चांगल्या स्पष्ट पद्धतीने सगळ्यांच्या समोर त्या इंटरव्ह्यू मध्ये मांडलंय की कशा पद्धतीने तुम्ही सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला आलेख मांडले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचे लेखजोखे जे समोर आले ना, क्लिअर आणि स्पष्टता, पारदर्शकपणा, हे या गोष्टीचं खरं द्योतक आहे, खऱ्या प्रश्नाचं निरसन आहे. परंतु ज्या पद्धतीने या बिरबलच्या खिचडीचे हंडे तुम्ही रोज चढवतायत ना, ते हंडे लोकांना आता वैताग देणारे ठरले. अपेक्षित नाहीये लोकांना की रोज तुम्ही हात जोडून येऊन तुम्ही त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही एकदा स्पष्टीकरण द्या, या पद्धतीचं, या विषयाचं, या इतक्या महिन्यात, इतक्या वर्ष लागेल, महिना लागेल, 6 महिने लागतील, हे असं स्पष्टीकरण द्या की ज्याच्यातून सर्वसामान्य माणूस त्या मुदतीपर्यंत तुम्हाला थांबायला तयार होईल. आणि तुमच्या वाक्यात सगळ्यात मोठी तुमच्या वाक्यातली जी स्पष्टता आहे ना, ती लोकांच्या मनाला, हृदयाला स्पर्श करते. कारण की तुम्ही म्हणतायत की माझ्याकडे जोपर्यंत तुमची ठेवी आहेत, ज्ञानाराधामध्ये तुमच्या जोपर्यंत ठेवी आहे तोपर्यंत त्या ठेवीला मिळणारं व्याज मी देईल. ही जी स्पष्टता आहे ना तुमची, त्या स्पष्टतेसाठी अजून लोक, म्हणजे या गोष्टी कसं आहे की लोकांना ही शाश्वती आली की तुमचा आता गाडा सुरळीतपणे पळायला लागलाय, परंतु ही गाडा कशा पद्धतीने पळायला लागलाय ह्याच्यावर तुम्ही घेणं देणं नाहीये. तुम्ही स्पष्टीकरण हे द्या की मी या तारखेपर्यंत, या महिन्यापर्यंत मी तुमचे पैसे द्यायला सुरुवात करीन. कारण की या सगळ्या गोष्टींचा जो सर्वसामान्य माणसाला, आणि तुमच्या माध्यमातून अनेक जण लपलेले आहेत, अनेक जण तुमची आड घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने त्यांनी आपला गाडा, म्हणजे आपली बाजू धरलेली आहे. त्यांचा आणण्याच्या मागे कारण दुसरे असतील, पण स्पष्टपणे तुमचं कारण दाखवून ते सर्वसामान्य माणसाला थांबवतायत की नाही बाबा माझे तिकडे पैसे अडकले. म्हणजे तुमच्या या स्पष्टीकरणामुळे त्याच्या पुढची व्यवस्था त्यांना कशा पद्धतीने करायची याचीही स्पष्टता मिळेल. त्यामुळं हात जोडून विनंती आहे कुठे साहेब की तुम्ही ज्या पद्धतीनं जो आलेख मांडताय ना, त्या आलेखाशी सर्वसामान्य माणसाचा काही संबंध नाहीये. तुमच्या बीजीचे पैसे तुमच्या वेल्डर्स पर्यंत, असोसिएट पर्यंत, तुमचे डिस्ट्रीब्युटर पर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहेत ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. की हे ज्ञानाराधामध्ये तुमचे फंड्स कधी रिलीज होणार आहेत, कशा पद्धतीने रिलीज होणार आहेत, आणि हे रिलीज झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने पैसा वाटप करणार आहे ह्याचं स्पष्ट समीकरण मांडण्याचं एक व्हिडिओ तुम्ही प्रसारित करा. आणि त्यामध्ये तुम्ही स्पष्टतेने एक अशी तारीख द्या की त्या तारखेवर तारीख अशी खूप तारखा झाल्या, पण ही शेवटची अशी एक तारीख द्या की या तारखेला तुम्ही ती पैसे रिलीज झाले पाहिजेत, किंबहुना त्या तारखेला शेवटच्या ग्राहकापर्यंत, म्हणजे शेवटच्या ठेवीदारांना त्या तारखेपर्यंत पैसे पोहोचले पाहिजे, अशी तारीख देऊन तुम्ही सर्वसामान्य माणसाचा जीव मुठीतून सोडवा. एवढीच नम्र विनंती. नमस्कार.